हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय केमिकल थर्मोडायनामिक्स. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम केमिस्ट्री. फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न द डेफिनेशन रिगार्डिंग द थर्मोडायनामिक्स. Thermodynamics is a branch of chemistry which deals with the changes in energy. जे काही एनर्जी चेंजेस होतात त्याच्याशी कन्सर्न करणारी जी केमिस्ट्रीची ब्रांच आहे त्याला म्हटलं जातं थर्मोडायनामिक्स. फॉर एक्झाम्पल, आता हे चेंजेस कशाशी रिगार्डिंग आहेत तर फिजिकल आणि केमिकल चेंजेस. फिजिकल आणि केमिकल चेंजेस मध्ये जे एनर्जी चेंजेस होतात. फिजिकल आणि केमिकल चेंजेस म्हणजे काय बघा बाळांनो, फॉर एक्झाम्पल सॉलिड जो आहे त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये झालं, और सॉलिड डायरेक्टली कन्वर्टेड टू द गॅस बाय सब्लिमेशन. तर हे झाले फिजिकल चेंजेस. आणि जर आपण एखादी रिॲक्शन बघितली, फॉर एक्झाम्पल कार्बनचं कंबशन बघितलं, आपण कार्बन डायऑक्साईड तयार झाला किंवा मिथेनचं कंबशन बघितलं तर त्या ठिकाणी CO2 आणि वॉटर तयार होईल. तर अशा केसमध्ये केमिकल चेंजेस म्हणता येईल आपल्याला. आणि इकडे सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू गॅस किंवा सॉलिड टू गॅस किंवा गॅस टू सॉलिड, गॅस टू लिक्विड कन्व्हर्जन जे होतात त्याला आपण फिजिकल चेंजेस असं म्हणू. अशा चेंजेस मध्ये जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स होतात, म्हणजे सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट करायचंय तर काय करावं लागेल, एनर्जी अब्झॉर्ब करावी लागेल. लिक्विड टू गॅस करायचं, एनर्जी अब्झॉर्ब करावी लागेल. सॉलिड टू गॅस करायचंय, एनर्जी अब्झॉर्ब करावं लागेल. गॅस टू लिक्विड, एनर्जी रिलीज करावी लागेल. लिक्विड टू सॉलिड, एनर्जी रिलीज करावी लागेल. गॅस टू सॉलिड, एनर्जी रिलीज करावी लागेल. म्हणजे असे जे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एनर्जी मध्ये होणारे बदल आहेत किंवा या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या कंबशन रिॲक्शन्स आहेत. दे विल टेक्स प्लेस विथ लार्ज अमाउंट ऑफ लिबरेशन ऑफ हीट. खूप जास्त प्रमाणात हीट लिबरेट केली जाते या रिॲक्शन्स मध्ये, कंबशन रिॲक्शन्स मध्ये. मग या ठिकाणी जे एनर्जी मध्ये होणारे बदल आहेत त्याचा स्टडी आपण या थर्मोडायनामिक्स मध्ये करणार आहोत. सो ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ एनर्जी चेंजेस ड्युरिंग फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक्स. नाउ विल सी limitations of thermodynamics. So what are the exact limitations of thermodynamics? तर थर्मोडायनामिक्स ही जी ब्रांच आहे आपल्याला ती कुठल्याही प्रकारे रेट ऑफ रिॲक्शन जो आहे, रेट ऑफ रिॲक्शन तो डिटरमाइन करण्यासाठी मदत करत नाही. आणि इट डील्स विथ द मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज ओनली, not about the microscopic properties. तो स्मॉल स्केल वरती याचा वापर केला जात नाही, मायक्रोस्कोपिक स्टडी केला जात नाही. लार्ज अमाऊंट मध्ये ज्या ठिकाणी चेंजेस होतात त्या ठिकाणी आपण थर्मोडायनामिक्सचा वापर करतो. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण सुरुवात करतोय थर्मोडायनामिक्सला, जी ब्रांच केमिस्ट्रीची रिलेटेड आहे. कशाच्या तर हीट ट्रान्सफॉर्मेशनच्या. आता सेकंड पॉइंट आहे what are systems and सेकंड पार्ट आहे जे आपले थर्मोडायनामिक्स आहे त्या थर्मोडायनामिक्स मधले कुठल्या टर्म इन्व्हॉल्व्ह होतात ऍक्च्युअली. तर या टर्म्स ज्या आहेत ती पहिली टर्म आहे बाळांनो इन्व्हॉल्व्ह होणारी युनिवर्स. सो युनिवर्स इज मेड अप ऑफ टू कंपोनेंट्स. वन इज सिस्टीम अँड अनदर इज सराउंडिंग. एक कंपोनेंट आहे सिस्टीम आणि दुसरा कंपोनेंट आहे सराउंडिंग. त्या थर्मोडायनामिक्स मध्ये लागणारे बेसिक टर्म्स आपण बघतोय. पहिली टर्म आहे काय बाळांनो, युनिवर्स. युनिवर्स मध्ये काय सांगणार आपण, इट इज मेड अप ऑफ टू कंपोनेंट्स सिस्टीम अँड सराउंडिंग. नाउ व्हॉट इज सिस्टीम. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी इलुस्ट्रेट करूयात. समजा का कंटेनर मध्ये किंवा सिलेंडर मध्ये काय केलेलं आहे, आपण गॅस घेतलेला आहे. या ठिकाणी गॅस घेतलेला आहे आणि इथे आपण वरच्या बाजूने एक पिस्टन घेतलेला आणि त्याच्यावरती आपण काय केलं, समजा मास अप्लाय केलं. तर आपण या ठिकाणी कुठे आहोत, आपण या ठिकाणी साईडला आहोत. ठीक आहे का, ऑब्झर्व करणार आहे. इकडून काय ऑब्झर्व करणार आहे, गॅस मध्ये होणारे चेंजेस ऑब्झर्व करणार आहे.
गॅसमध्ये काय चेंज होईल रे बाळांनो, वरच्या बाजूने प्रेशर अप्लाय केलं तर सुरुवातीला असणारा गॅसचा व्हॉल्यूम काय होईल, कॉम्प्रेस होईल, म्हणजे कमी होईल. म्हणजे या केसमध्ये दोन पार्ट या ठिकाणी अस्तित्वात आहे, एक सराउंडिंग आणि दुसरा सिस्टीम. नाउ व्हॉट इज सिस्टीम? इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स, इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स which is under thermodynamical investigation. थर्मोडायनामिकल इन्व्हेस्टिगेशन किंवा थर्मोडायनामिकल ऑब्झर्वेशन किंवा थर्मोडायनामिकल स्टडी ज्या पार्टचा युनिवर्स मधल्या केला जातो त्याला काय म्हणायचं, सिस्टीम असं म्हणायचं. आणि सराउंडिंग काय म्हणायचं, ए पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन द सिस्टीम. सिस्टीम सोडून राहिलेला बाकी सगळा पार्ट जो आहे तो काय आहे, सराउंडिंग आहे. म्हणजे बघा या ठिकाणी गॅसमध्ये काय चेंजेस होत आहे ते आपण ऑब्झर्व करतोय. म्हणजे गॅस काय झालं रे बाळांनो, या ठिकाणी सिस्टीम झाली, गॅस काय झाली, सिस्टीम झाली. आणि या ठिकाणी बाकी जो पोर्शन आहे सगळा याच्या बाजूला इकडे सराउंडिंग आहे, इकडे सराउंडिंग आहे, इकडे सराउंडिंग आहे. तर पहिली टर्म काय बघितली बाळांनो आपण या ठिकाणी, युनिवर्स. युनिवर्स इज मेड अप ऑफ सिस्टीम अँड surrounding. System is a part of universe which is under thermodynamical study, and surrounding a part of universe other than the system is called surrounding. There is a one more term which isolates system from surrounding. System आणि surrounding या दोघांना सेपरेट करणारी एक टर्म आहे, त्याला आपण म्हणतो बाउंड्री. A line of separation between system and surrounding is called boundary. A line of separation between system and surrounding is called boundary. Boundary may be real or imaginary. दोन प्रकारच्या बाउंड्रीज असू शकतात. एक रिअल खरोखरच तिथे काहीतरी बाउंड्री असेल आणि दुसरी एक इमॅजिनरी बाउंड्री असेल. तर या पद्धतीने आपण थर्मोडायनामिकल टर्म्स ज्या आहेत, बेसिक टर्म्स आहेत त्या बघितलेल्या आहेत. पहिली आहे युनिवर्स, देन सिस्टीम, देन सराउंडिंग आणि बाउंड्री. सो बाउंड्री काय करते बाळांनो, सिस्टीमला सराउंडिंग पासून सेपरेट करते. ती ऍक्च्युअल असू शकते किंवा इमॅजिनरी असू शकते. देन नेक्स्ट, डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम्स. तो सिस्टम्स आर डिवाइडेड इनटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज ओपन सिस्टम. ओपन सिस्टम, व्हॉट इज ओपन सिस्टम? तर दोन घटक आहेत ज्याचा एक्सचेंज नेहमी सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी काय केलेलं आहे, एक कॉफीने भरलेला मग, गरम कॉफी असणारा मग मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी हा एन्व्हायरमेंट मध्ये असाच ठेवून दिला. तर काय ऑब्झर्वेशन असेल रे बाळांनो, काय ऑब्झर्वेशन असेल? कॉफी संपेल, जादू नाही. काय होईल? फर्स्ट ऑब्झर्वेशन, कॉफी थंड होत जाईल. आणि सेकंड ऑब्झर्वेशन, कॉफी मधून वाफ जी आहे ती वरती जाताना दिसेल आणि मग कॉफी थंड होईल. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी ज्या आहेत त्या सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत आहेत. इथं सिस्टीम कोण आहे? जे कॉफी मग मध्ये कॉफी आहे ती सिस्टीम आहे आणि त्याच्या बाजूला सगळा पोर्शन आहे तो काय आहे? सराउंडिंग आहे. मग या केस मध्ये या कॉफी मधून काय होते बाळांनो, वेपर्स ज्या आहेत त्या बाहेर जात आहेत. म्हणजेच काय एक्सचेंज होते सराउंडिंग सोबत? मॅटर एक्सचेंज होतो. आणि थोड्या वेळानं कॉफी थंड होते. थंड होते याचा अर्थ काय? कॉफी मधून काय बाहेर जातंय? एनर्जी देखील बाहेर जातीये, एनर्जी देखील लॉस होतीये. मग अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये एनर्जी as well as matter exchanges with the surrounding is called as open system. A system is said to be open system when it exchanges both energy as well as matter with its surrounding. Clear? Okay. Example, you can give a hot cup of tea, hot cup of coffee placed in an open space. Then second type of system is closed system. Closed system. Now, how we can define this closed system? Let's illustrate with the same example. I again taken a coffee mug with hot coffee inside.
नाउ I place saucer over here. बशी ठेवली आपण त्याच्यावरती आणि हा जो कॉफी मग होता त्याच्यामध्ये कॉफी जी आहे, आता त्यातल्या ज्या वेपर्स आहेत त्या काय झाल्या बाळांनो, बाहेर जाऊ शकल्या का सराउंडिंगला, नाहीच जाणार. परंतु तरीही कॉफी थोड्या वेळाने थंड होईल. म्हणजेच वेपर्स नाहीच जाऊ शकल्या, परंतु एनर्जी मात्र काय झाली बाळांनो, एक्सचेंज झाली. कुणाबरोबर, सराउंडिंग सोबत. एनर्जी एक्सचेंज झाली. मॅटर एक्सचेंज झालं का रे, नाही. मॅटर माहिती आहे ना काय, एनिथिंग विच ऑक्युपाइज सम स्पेस and have some mass is called as matter. Matter काय इथं वेपर्स ज्या कॉफी मधून बाहेर जाणार आहेत त्या. So matter does not exchange with system surrounding, but energy exchanges between system and surrounding. Such a system is called as closed system. So we can define a closed system as a system in which there is exchange of energy but not matter. It's called closed system. Example, hot coffee mug जो आपण बशीने झाकलेला आहे, किंवा हॉट टी कप जो आपण बशीने झाकलेला आहे. देन थर्ड एक्झाम्पल, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम एक्झाम्पल घेऊयात आपण की आता हीच कॉफी किंवा चहा जो आहे तो आपण काय केलं बाळांनो, थर्मास फ्लास्क मध्ये ठेवला. थर्मास फ्लास्क मध्ये ठेवला. आता थर्मास फ्लास्कला काय असतं बाळांनो, आउटर साइडनं इन्सुलेशन केलेलं असतं, जेणेकरून काय होणार नाही, जेणेकरून काय होणार नाही, चहा किंवा कॉफी थंड होणार नाही. बर, आता हा वरच्या बाजूने कवर्ड आहे, म्हणजे इथून मॅटर एक्सचेंज झाला का रे, मॅटर नाही. कॉफी थोड्या वेळाने थंड होईल का, नाही थंड होणार, बिकॉज इन्सुलेशन आहे साइडने. सो देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. म्हणजे या ठिकाणी एनर्जी एक्सचेंज देखील होणार नाही. एनर्जी एक्सचेंज नाही, मॅटर एक्सचेंज नाही. So isolated system can be defined as a system in which there is no exchange of heat between system and surrounding. Sorry, no exchange of energy and matter between system and surrounding. कधी म्हणणार आपण isolated system? A system in which there is no exchange of energy or matter between system and surrounding is called isolated system. क्लियर आहे बाळांनो, समजते का बघा. ओपन सिस्टीम आता एक शॉर्ट मध्ये रिव्हिजन करूयात. ओपन सिस्टीम, a system which exchanges both matter as well as energy with its surrounding is called open system. Closed system, a system which exchanges only energy but not matter with its surrounding is called as closed system. Isolated system, a system which neither exchanges energy nor matter with its surrounding is called as isolated system. Now we'll see properties of system. Definition बघितले आपण, टाइप्स बघितले. Now we'll see properties of system. तर कुठल्याही सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज असतात. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. The property of system, the property of system which is independent of amount of matter present in system is called as intensive property. In for intensive लक्षात काय ठेवाल, कसं लक्षात ठेवाल, independent, in so intensive property, any property of system which is independent of the amount of matter, किती मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यावरती डिपेंड नसणारी प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत बघा,
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, विस्कॉसिटी, स्पेसिफिक हीट. आता एक एक्झाम्पल मी त्यातले इल्युस्ट्रेट करतो बघतो या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मी 1 लिटर वॉटर घेतलं आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट चेक केला तर तो किती मिळणार आहे बाळांनो? 100 डिग्री सेल्सिअस. आणि मी 100 लिटर वॉटर घेतलं तरी देखील त्याचा बॉइलिंग पॉइंट किती असणार बाळांनो? 100 डिग्री सेल्सिअसच असणार. म्हणजे अशी प्रॉपर्टी सिस्टीमची जी काय आहे, किती तुम्ही मॅटर घेतलेला आहे त्याच्यावरती डिपेंड नाहीये. अशाला म्हणतो आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नाउ व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑब्विसली याच्या विरुद्ध आहे. कशाला म्हणणार आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? The property of system which depends upon amount of matter present in system. तर या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह मध्ये जर आपण बघितलं तर अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल मास वाढवलं म्हणजे तुम्ही काय केलं की ते मॅटर वाढवला की मास वाढत जाणार. देन एक साधं सोपं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा व्हॉल्यूम आपण 22.4 लिटर घेतो तर मोल किती असतात बाळांनो? 1. पण हाच व्हॉल्यूम जर मी डबल केला 44.8 लिटर घेतला तर मोल्स किती होणार बाळांनो? 2. म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्या अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहेत त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. काय म्हणणार बघा बाळांनो? इंटेन्सिव्ह कधी म्हणायचं? एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच इज इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे किती मॅटर तुम्ही घ्या त्याच्यावरती डिपेंड नाहीये. आणि एक्सटेन्सिव्ह कधी म्हणणार? जर ती डिपेंड असेल अमाऊंट ऑफ मॅटर वरती तर त्याला आपण म्हणणार काय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल मोल्स आहे. आता एक सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जर आपण दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज घेतल्या, दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि त्याचा रेशो घेतला, रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज is always intensive property. For example, I am taking two extensive properties, mass and volume. Mass and volume. What is the ratio of mass and volume? Density. So density बघा बाळांनो किती तुम्ही घेतला पदार्थ? 1 किलो घेतला तर त्याची डेन्सिटी सेमच आहे. 2 किलो घेतला त्याची डेन्सिटी सेमच आहे. डेन्सिटी त्या पदार्थाची बदलते का? नाही. मेटल एखादा पर्टिक्युलर घेतला तर त्या मेटलची डेन्सिटी काय असते? कॉन्स्टंट असते. मग या ठिकाणी मास आणि व्हॉल्यूम याचा रेशो म्हणजे दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचा रेशो ही काय असते बाळांनो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. अजून एक इथं लक्षात ठेवा, हा एक क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला एक्झाम विचारला जाऊ शकतो की दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आता अजून याच्या पुढे जाऊन एक क्वेश्चन येतो. फॉर एक्झाम्पल इथं मला हीट कपॅसिटी असं दिलेलं आहे आणि हीट कपॅसिटी काय आहे बाळांनो? हीट कपॅसिटी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट कपॅसिटी काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मग ज्यावेळेस अशी प्रॉपर्टी दिली मला आणि जर मी त्याची मोलार टर्म मध्ये प्रॉपर्टी घेतली म्हणजे हीट कपॅसिटी एक्सटेन्सिव्ह असताना मी जर मोलार हीट कपॅसिटी असं घेतलं, मोलर हीट कपॅसिटी, किंवा मी घेतलं स्पेसिफिक हीट कपॅसिटी, then it becomes intensive property. म्हणजे जर मी त्याच्या आधी म्हणजे आता समजा आधी असं असतं की मोलार हीट कपॅसिटी ही एक्सटेन्सिव्ह आहे तर हीट कपॅसिटी काय झाली असती? इंटेन्सिव्ह. परंतु जर हीट कपॅसिटी ही एक्सटेन्सिव्ह आहे तर त्याची मोलार किंवा स्पेसिफिक टर्म मधली प्रॉपर्टी काय असणार बाळांनो? इंटेन्सिव्ह असणार. कारण मोलार आल्यामुळे काय झालं इथं? मोलार का आलं? कारण किंवा स्पेसिफिक म्हणतो आपण, मग पर्टिक्युलर घेतो आपण.
मग या ठिकाणी मोलार आल्यावर काय होणार, मोलार मासनं मल्टिप्लाय करावं लागणार. मग मोलार मास जे मास तुमचं बदललं त्या ठिकाणी तर काय होणार, तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू पूर्णपणे बदलणार. सो इफ नॉर्मल प्रॉपर्टी इज एक्सटेन्सिव्ह देन इट्स मोलार प्रॉपर्टी इज इंटेन्सिव्ह. इथं लक्षात ठेवा बाळांनो, क्वेश्चन डायरेक्ट सीईटीला किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला असाच विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग 3 इंटेन्सिव्ह आणि एक ऑप्शन करेक्ट दिलेला असेल एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा, किंवा याच्या विरुद्ध विचारलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तिथे 3 एक्सटेन्सिव्ह दिल्या जातील, एक इंटेन्सिव्ह दिली जाईल. किंवा असंही विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. So this type of questions will be there for CET as well as NEET examination or JEE Mains examination. You can prepare these examples for competitive exam. Then दोन महत्वाच्या टर्म सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला. दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो ही नेहमी काय असते बाळांनो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. आणि एखादी नॉर्मल प्रॉपर्टी जर एक्सटेन्सिव्ह असेल आणि ती जर तुम्ही त्याच्या मोलार टर्म मध्ये घेतली तर ती इंटेन्सिव्ह होते. किंवा एखादी नॉर्मल प्रॉपर्टी ही एक्सटेन्सिव्ह असेल ती बदलून घेतली तुम्ही तर ती काय होणार आहे, इंटेन्सिव्ह होईल. तर या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. स्पेसिफिक फक्त हीट कॅपॅसिटी वरती लक्ष द्या, कारण त्याच्यावरती थोडा फसवा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. देन वी आर गोइंग टू डिस्कस नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, स्टेट व्हेरिएबल्स. स्टेट व्हेरिएबल्स समजा मी एखाद्या गॅसचं एक्सपान्शन करायचं ठरवलं. काय ठरवलेलं आहे, एखाद्या गॅसचं एक्सपान्शन करायचं ठरवलेलं आहे. मी एका सिलेंडर मध्ये या ठिकाणी हा गॅस भरलेला आहे. वरच्या बाजूने त्याला वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन जोडलेला आहे. मग हा जो गॅस आहे तो इनिशियली मला डिस्क्राईब करावा लागेल काहीतरी टर्म्स मध्ये. म्हणजे तो एक्सपांड झालाय की नाही हे मी कसं डिसाइड करणार. तर त्यासाठी मला काय करावं लागेल बाळांनो, हा गॅसच्या इनिशियल कंडिशन सांगाव्या लागतील. मग मी काय सांगणार, तर या गॅसचं प्रेशर जे आहे समजा इनिशियली ते आहे T1. व्हॉल्यूम जो आहे समजा ते मी घेतलं 1 बार. देन मी व्हॉल्यूम घेतला V1 तो आहे समजा 1 dm³. त्यानंतर मी म्हटलं की या ठिकाणी टेम्परेचर आहे समजा 300 केल्विन. देन गॅस एक्सपांड झाला, कुठपर्यंत आला, समजा या ठिकाणी आला. तर पुन्हा मला त्याच्या कंडिशन सांगाव्या लागतील. काय सांगता येईल मला, प्रेशर समजा काय आहे या ठिकाणी 0.5 बार आहे. व्हॉल्यूम किती झाला, समजा या ठिकाणी 2 dm³ झाला. टेम्परेचर T2 झाला, हा P2 झाला, हा T2 झाला. ओके, तो 300 केल्विनच आहे. म्हणजे मला 2 वेळा या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागेल सुरुवात आणि फायनल. तर ही सुरुवातीची जी कंडिशन आहे ती आहे इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम आणि नंतरची जी स्टेज आहे ती आहे फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. मग या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट डिफाइन करण्यासाठी मी ज्या व्हेरिएबल्सची मदत घेतली त्याला आपण म्हणतो स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे कुठले कुठले आले, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, यांना आपण काय सांगतो बाळांनो, स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे जे हेल्प कशासाठी करतात, म्हणजे समजा की आपण एखादी सिस्टीम घेतो, ती सुरुवातीला आपण म्हणलं एक्स च्या ठिकाणी आहे. तर मग एक्स म्हणजे काय नक्की, कुठल्या ठिकाणी आहे, त्याचं प्रेशर किती आहे, त्याचा व्हॉल्यूम किती आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, त्यावेळेस त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहे. मग समजा लेट इट बी P1, T1, N1, V1. देन मी म्हणलं की ते गॅस एक्सपांड केला आणि तो काय झाला, त्याचा व्हॉल्यूम वाढला. मग त्यावेळेचे मला व्हेरिएबल सांगायचे. मग त्यावेळेचं प्रेशर असेल P2, व्हॉल्यूम असेल V2, टेम्परेचर असेल T2 आणि नंबर ऑफ मोल्स असतील N2. ह्या स्टेट डिफाइन करण्यासाठी मी या 4 गोष्टींचा वापर केला. हे 4 व्हेरिएबल्स वापरले, त्यांना मी स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार. क्लिअर आहे, स्टेट व्हेरिएबल्स. ओके, मग आता या स्टेट व्हेरिएबल्स वरून 2 फंक्शन्स आपण डिफाइन करणार आहे. पहिलं फंक्शन आहे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन
आता हे स्टेट फंक्शन नक्की काय बाळांनो, तर ज्या प्रॉपर्टीज सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असतात आणि पाथ वरती डिपेंड नसतात, म्हणजे कुठल्या मार्गाने ती सिस्टीम तिथे गेली त्याच्यावरती डिपेंड नाहीये. म्हणजे समजा तुमचं कॉलेज एक्स या ठिकाणी आहे, तुमचं घर वाय या ठिकाणी आहे, तुमच्या घराकडे जाण्यासाठी कॉलेज पासून 3 वेज आहेत, तर तिन्ही ठिकाणावरून जाणारा वेळ हा सारखाच आहे असं जर कन्सिडर केलं तर तुम्ही घरातून कॉलेजला गेलात आणि कॉलेजमधून घरी आलात, ओके, दॅट इज ओके. म्हणजे कॉलेज आणि घर ह्या तुमच्या इनिशियल आणि फायनल स्टेट्स आहेत. मग तुम्ही कुठल्या मार्गाने आला आणि गेला याच्याशी कन्सर्न नाहीये. अशा प्रॉपर्टीज ज्या असतात त्याला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन्स असं म्हणतो. म्हणजे महत्वाचं काय होतं, तुम्ही घर सोडलं की कॉलेजला पोहोचला पाहिजे आणि कॉलेज सोडलं की तुम्ही घरी पोहोचला पाहिजे. या दोन ठिकाणी तुम्ही जर पर्टिक्युलर वेळेत असाल तर त्याला काय म्हणणार आपण, स्टेट फंक्शन. म्हणजे तुमची स्टेट ही कुणावर डिपेंड आहे, इनिशियल आणि फायनल स्टेट वरती. तुम्ही कुठे असायला पाहिजे, आयदर इनिशियलला किंवा फायनलला असायला पाहिजे, म्हणजेच त्याला म्हणणार आपण स्टेट फंक्शन. सो एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम म्हणजे तुमची पोझिशन विचारात घेतली आपण इथे. आता एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम which depends upon initial and final state of system and independent of path followed is called state function. Let's see about the path function. आता एक एक्झाम्पल इलिस्ट्रेट करूया. समजा तुमची एक बिल्डिंग आहे, तुमच्या बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोर आहे आणि इथून तुम्हाला टेरेस वरती जायचंय. There are two options. Number one, you can go through the lift. Number two, you can go through the steps. मग आता तुम्ही ग्राउंड फ्लोअरला होता, ही झाली तुमची इनिशियल स्टेट. तुम्ही टेरेसवर पोहोचलात, ही झाली तुमची फायनल स्टेट. तुमच्या पोझिशनच्या रिस्पेक्ट नुसार हे झालं स्टेट फंक्शन. इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड आहे तुम्ही पोहोचला की नाही त्याच्यावरती. परंतु तुम्ही जर किती वेळात पोहोचला किंवा तुम्हाला इथून तिथपर्यंत जाण्यासाठी किती वर्क डन करावं लागलं किंवा तुमच्या बॉडीमधून किती अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज झाली सराउंडिंग सोबत, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर बघा, या ठिकाणी मी जर म्हटलं की वर्क डन जे आहे, समजा तुम्ही असं होईल का रे, तुम्ही जिन्यातून चालत वर गेला तरी पण एनर्जी सेमच खर्ची पडली आणि तुम्ही लिफ्ट मधून वर गेला तर एनर्जी सारखीच खर्च पडली नाही. मग काय होणार या ठिकाणी, लिफ्ट मधून गेला ओके मजेत आरामात, स्टेप्स वरून गेला ओके, काय होणार, एनर्जी जास्त जाणार आहे स्टेप्स वरून गेल्यावरती. म्हणजेच काय होणार त्या ठिकाणी, हीट आणि वर्क डन जे आहे बाळांनो, हे काय होणार आहे, पाथ वरती डिपेंडंट येणार आहे. कशावरती डिपेंडंट येणार आहे, पाथ वरती डिपेंडंट येणार आहे. म्हणून वर्क डन आणि हीट
अशा दोन प्रॉपर्टीज आहेत बाळांनो, ज्या डिपेंड असतात कुणावरती, पाथ फॉलोड वरती, आणि इंडिपेंडेंट असतात कुणावरती, इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम वरती. सो द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम which depends upon path followed and independent of the initial and final state of the system called path function. स्टेट वर डिपेंड, स्टेट फंक्शन. मग स्टेट डिपेंडंट कुठले आहेत आपण एक्झाम्पल बघूयात दोघांचेही. स्टेट फंक्शनचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. पहिले एक्झाम्पल आहे डेल्टा यू, चेंज इन इंटरनल एनर्जी. देन डेल्टा एस, चेंज इन एंट्रोपी. डेल्टा जी, चेंज इन गिव्स फ्री एनर्जी. आता या टर्म्स आपण सरफेस केमिस्ट्री मध्ये ऑलरेडी एक लेक्चर आपण डिस्कस केलेला आहे. देन फोर्थ, प्रेशर, टेम्परेचर, वॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, चेंज इन एंथैल्पी. So all these are the state functions. All these are the state functions. आता स्टेट फंक्शन का म्हणले आपण यांना बघा, ते डिपेंडेंट कशावरती, इनिशियल आणि फायनल स्टेट वरती. फॉर एक्झाम्पल इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीची, आता समजा मी इथं उभा आहे, माझी इंटरनल एनर्जी किती आहे असं जर कोणी प्रश्न विचारला तर मी पर्टिक्युलर आन्सर देऊ शकत नाही, कारण आतमध्ये भरपूर प्रोसेसेस चालू आहेत, बॉडीमध्ये रेस्पिरेशन चालू आहे, हार्टबीट चालू आहे. तर या केसमध्ये जी काही इंटरनल एनर्जी आहे ती आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, म्हणून ती टर्म मध्ये कॅल्क्युलेट केली जाते. कोणत्या, डेल्टा यू इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल स्टेट. देन डेल्टा एस देखील काय केला जातो, फायनल स्टेटचा मायनस इनिशियल स्टेटचा. डेल्टा जी फायनल स्टेटचा मायनस इनिशियल स्टेटचा. डेल्टा एच फायनल स्टेटचा मायनस इनिशियल स्टेटचा कॅल्क्युलेट केला जातो. आणि मग अशा केसमध्ये काय होतं बाळांनो, आपल्याला हे स्टेट फंक्शन्स ऑब्झर्व होतात जे इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंडेंट आहेत, पाथ वरती इंडिपेंडेंट आहेत. प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स. समजा इनिशियल स्टेटचे आपण डिस्क्राईब केले P1, V1, T1, N1, तर फायनल स्टेटचे आपण डिस्क्राईब करतो काय, P2, V2, T2, N2. अशा प्रकारे हे काही एक्झाम्पल्स आहेत जी त्याच्या पाथ वरती इंडिपेंडेंट असतात पण स्टेट्स वरती डिपेंडेंट असतात, स्टेट फंक्शन. देन एक्झाम्पल्स ऑफ पाथ फंक्शन. काय सांगितले आपण पाथ फंक्शनचे एक्झाम्पल्स, दोन एक्झाम्पल्स आहेत, हीट आणि वर्क डन. हीट आणि वर्क डन हे दोन एक्झाम्पल्स आहेत पाथ फंक्शनचे. या ठिकाणी हीट जो आहे तो काय असतो बाळांनो, तो कुठल्या पाथने आपण त्या ठिकाणी गेलोय, म्हणजे ऍडियाबॅटिक आणि आयसोथर्मल. पुढे आपण टाइप्स ऑफ प्रोसेसेस डिस्क्राईब करणार आहे. तर ऍडियाबॅटिक पाथवेने गेलो तर काय होतं, आयसोथर्मल पाथवेने गेलो तर काय होतं. वर्कडन साठी सुद्धा तीन कंडिशन्स आहेत. व्हॅक्यूम मध्ये वर्कडन काय असेल, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट काय असेल, किंवा आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय असेल. म्हणजे या दोन टर्म्स ज्या आहेत ना त्या पाथ डिपेंडंट आहेत. मग असे मी एक्सप्लेन केले ऑलरेडी. त्या पद्धतीने कुठल्या मार्गाने तुम्ही जाताय त्याच्यावरती डिपेंडंट आहे. याचा डिटेल स्टडी पुढे आहे आपल्याला, त्या ठिकाणी आपण बघूया. आता फक्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवा स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनचे. हे स्टेट पाथ फंक्शन जे आहेत ते ज्यावेळेस आपण फर्स्ट लॉ ला अप्लाय करू त्यावेळेस थोडीशी मजा येणार आहे, बघूयात आपण त्या ठिकाणी. ते बिकम्स मजा येणार आहे म्हणजे ते बिकम स्टेट फंक्शन्स. ठीक आहे का, कुठल्या प्रोसेसेस मध्ये ते स्टेट फंक्शन येतात ते आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी लक्षात ठेवावं लागणार आहे. त्या ठिकाणी मी घेतो, मे बी नेक्स्ट लेक्चर मध्ये होऊन जाईल. आता या ठिकाणी नेक्स्ट पार्ट आहे थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम. आपण कधी म्हणू शकतो की एखादी सिस्टीम ही थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. A system is said to be in
thermodynamical equilibrium when its state functions do not changes with time. म्हणजे आपल्या मित्रांसारखे नको आहेत हा, आता आपल्यासारखं आपल्या माग माहिती आपल्याला कसं असतं ते, म्हणजे वेळेनुसार बदलणाऱ्या नसाव्यात. A system is said to be in thermodynamical equilibrium when its state variables कुठले प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, when its state variables किंवा नंबर ऑफ मोल्स do not vary with time. वेळेनुसार त्याचे स्टेट व्हेरिएबल जर बदलत नसतील तर सिस्टीम ही थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम व्हेन इट्स स्टेट फंक्शन्स डू नॉट व्हॅरी विथ टाइम. डू नॉट व्हॅरी विथ टाइम. आता याच्यासाठी सिस्टीम मध्ये 3 प्रकारचा इक्विलिब्रियम अटेन व्हावा लागतो तर सिस्टीम थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम मध्ये जाते. पहिल्या प्रकारचा इक्विलिब्रियम कुठला अटेन करणं गरजेचं आहे? थर्मल इक्विलिब्रियम अटेन करणं गरजेचं आहे. दुसरा कोणता इक्विलिब्रियम अटेन करणं गरजेचं आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेन करणं गरजेचं आहे. आणि तिसरा त्यानं केमिकल इक्विलिब्रियम अटेन करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर थर्मल इक्विलिब्रियम अटेन करता म्हणजे काय होतं बाळांनो? टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. देन मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बाळांनो? प्रेशर कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? एन आणि व्ही काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट. म्हणजे काय रे? कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असायला पाहिजे किंवा कंपोजिशन कॉन्स्टंट असायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय घेतो बाळांनो आपण? एन बाय व्ही घेतो. म्हणजेच एन आणि व्ही हे दोन्ही देखील इथं काय आले पाहिजेत? कॉन्स्टंट आले पाहिजेत. म्हणजेच थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम मध्ये एखादी सिस्टीम असण्याकरता तिने 3 प्रकारचे इक्विलिब्रियम फॉलो केले पाहिजेत. एक तिने थर्मल इक्विलिब्रियम फॉलो केला पाहिजे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम फॉलो केला पाहिजे आणि केमिकल इक्विलिब्रियम फॉलो केला पाहिजे. साधा सोपा सीईटीला कधी कधी क्वेश्चन येतो, ड्युरिंग मेकॅनिकल इक्विलिब्रियम डॅश डॅश ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. तर काय कॉन्स्टंट राहतं बाळांनो? मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं. थर्मल सोपं आहे, नाहीच विचारणार शक्यतो. केमिकल मध्ये विचारलं जाऊ शकतं कंपोजिशन रिमेन्स कॉन्स्टंट और कॉन्सन्ट्रेशन और एन और व्ही रिमेन्स कॉन्स्टंट. मजा येते? समजते सगळं? मूव टू द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर, टाइप्स ऑफ प्रोसेसेस. तर थोडं मी सगळं रब करतोय. टाइप्स ऑफ प्रोसेसेस. तो फर्स्ट प्रोसेस जी आहे बाळांनो ती आहे आइसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज आइसोथर्मल प्रोसेस? द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. थर्मल आइसोथर्मल. आइसो मीन्स सेम, थर्मल मीन्स टेम्परेचर. आइसोथर्मल प्रोसेस. The process in which temperature of system remains constant. Okay. If temperature remains constant म्हणजेच डेल्टा टी इज इक्वल टू 0. जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर इंटरनल एनर्जी सुद्धा बाळांनो काय राहणार? कॉन्स्टंट राहणार. डेल्टा यू काय होणार? 0. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून इंटरनल एनर्जी काय राहणार? कॉन्स्टंट राहणार. बट देयर इज एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. म्हणजेच क्यू काय होणार बाळांनो? 0 राहणार नाही. टेम्परेचर यू फॉर द इंटरनल एनर्जी, सायन्स किंवा सिम्बॉल्स थोडेसे बघा. इंटरनल एनर्जी आहे. आज कधी कधी डेल्टा ई ने देखील दाखवलं जाईल तुम्हाला. क्यू म्हणजे काय बाळांनो? हीट. तो टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, बट हीट नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. देन इफ there is an exchange of something, that is heat, between system and surrounding,
So system is not thermally isolated फ्रॉम सराउंडिंग, कारण हीट एक्सचेंज होते त्यामुळे सिस्टीम आणि सराउंडिंग हे टोटली आयसोलेट झालेल्या नाहीयेत, कारण त्यांच्यामध्ये देवाणघेवाण सुरूच आहे. कळालंय का बघा. आयसोथर्मल प्रोसेस, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. As temperature remains constant, internal energy remains constant, but there is exchange of heat between system and surrounding. And as there is exchange of heat between system and surrounding, system is not isolated from the surrounding. कारण थर्मली आयसोलेटेड म्हणजे काय, त्या ठिकाणी काही ना काही काय झालेलं आहे, थर्मोडायनामिकल फॅक्टर जो आहे तो एक्सचेंज झालेला आहे सिस्टीम आणि सराउंडिंग. तर नेक्स्ट प्रोसेस आहे, याच्याशी तुलनात्मक एक प्रोसेस आहे, ती मी इथे आधी कंपॅरेटिव्हली घेऊन घेतो. ॲडियाबॅटिक प्रोसेस. What is adiabatic process? A process in which there is no exchange of heat, no exchange of heat between system and surrounding. तर अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये हीट एक्सचेंज सिस्टीमचा सराउंडिंग सोबत होत नाही. मग क्यू काय असणार आहे बाळांनो, 0 येणार, कारण देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. इफ क्यू इज इक्वल टू 0, डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. तर क्यू नॉट इक्वल टू 0 होता त्यावेळेस डेल्टा टी 0 होता, डेल्टा यू 0 होता. आता जर सिस्टीम कडून हीट एक्सचेंजेस होत नाहीये कुणाला, सराउंडिंगला, पण सिस्टीम मध्ये जी रिएक्शन घेतलेली आहे ती जर रिएक्शन बघितली आणि ती जर एक्झोथर्मिक असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये हीट काय होते, लिबरेट होतीये, तर त्या ठिकाणी बाळांनो टेम्परेचर काय होणार, बदलणार त्याचं सिस्टीमचं. टेम्परेचर बदलले की इंटरनल एनर्जी बदलणार. किंवा एखादी रिएक्शन आहे जी एंडोथर्मिक आहे, सिस्टीम मध्ये सराउंडिंग कडून हीट घेतली जात नाहीये, मग सिस्टीम मध्ये जर एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर ती रिएक्शन काय करणार, सिस्टीमचीच एनर्जी वापरणार, हीट ऍब्झॉर्ब करून घेणार सिस्टीम कडून. त्यामुळे सिस्टीमची हीट काय होणार, बदलणार. सिस्टीमची हीटची व्हॅल्यू बदलली की कशावर फरक येणार, त्याच्या इंटरनल एनर्जी वरती बदल येणार, त्याच्या टेम्परेचर वरती बदल येणार. म्हणजे जर रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर सिस्टीमचं टेम्परेचर वाढेल आणि त्यामुळे इंटरनल एनर्जी वाढेल. परंतु जर एंडोथर्मिक रिएक्शन असेल, वेसल मध्ये इमॅजिन करा, रिएक्शन एंडोथर्मिक आहे, तर ती सिस्टीम मधली आतली हीट काय करणार, ऍब्झॉर्ब करून घेणार एनर्जी, डेल्टा एच. तो ऍब्झॉर्ब केल्यामुळे काय होणार बाळांनो, टेम्परेचर कमी होणार आणि इंटरनल एनर्जी कमी होणार. कारण सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नसला तरी देखील त्या सिस्टीम मध्ये रिएक्शन कोणत्या प्रकारची होते त्याच्यावरून काय होणार आहे, डेल्टा टी आणि डेल्टा यू च्या व्हॅल्यू व्हॅरी होणार आहेत. त्यामुळे डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, डेल्टा यू नॉट इक्वल टू 0 बिकॉज क्यू इज इक्वल टू 0. आता क्यू 0 आहे, बाहेरून सराउंडिंग कडून सिस्टीम कडे काहीही देवाणघेवाण होत नाहीये, म्हणजे सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड, सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम सराउंडिंग. आणि बोर्ड साठी जर 2 मार्कचा क्वेश्चन आला, डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस, तर हे तुमचे 4 पॉइंट ऑफ डिस्टिंग्विश असतील. एक डेफिनेशनचा पॉइंट आहे तुमच्याकडे, तो तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. समजते का बघा, बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. थर्ड प्रोसेस जी आहे ती आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस एकदम सिंपल आहे. आयसोकोरिक प्रोसेस, या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे तो सिस्टीमचा कॉन्स्टंट राहतो. आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस. A process in which volume of system remains constant.
process in which volume of system remains constant. Very simple, delta V is equal to 0. Example, reactions carried out in closed vessels. ज्या रिएक्शन आपण क्लोज वेसल्स मध्ये, बंदिस्त सिलेंडर्स मध्ये किंवा वेसल्स मध्ये करतो, त्या ठिकाणी काय होतं बाळांनो, व्हॉल्यूम चेंज शक्यतो होत नाही. डेल्टा व्ही काय राहतो, 0 राहतो. सो आयसोकोरिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. देन नेक्स्ट जी आहे प्रोसेस ती आहे आयसोबॅरिक प्रोसेस. सो बार इज द युनिट ऑफ, नको ते विचार आणायचे नाही डोक्यात. आयसोबॅरिक, बार इज द युनिट ऑफ प्रेशर. प्रेशर आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये काय राहणार, आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर काय राहणार बाळांनो, कॉन्स्टंट राहणार. डेल्टा पी इज इक्वल टू काय येणार, 0 येणार. डेल्टा पी काय येणार, 0 येणार. देन नेक्स्ट प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं बाळांनो, रिव्हर्सिबल प्रोसेस. प्रोसेस इन विच ड्राइविंग फोर्स is greater at every stage of reaction, but reaction can be reversed by slight change in अपोजिंग फोर्स. म्हणजे समजा रिएक्शन ए पासून बी पर्यंत चाललेली आहे, तर या ठिकाणी प्रत्येक स्टेजला ड्रायव्हिंग फोर्स काय असणार आहे बाळांनो, ए कडून बी कडे जाण्यासाठी भाग पाडणार आहे रिएक्शनला. म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा जास्त असणार आहे. म्हणजे इकडच्या बाजूला अपोज करणारा फोर्स जो आहे तो कमी असणार आहे, कारण एचं बी मध्ये कन्वर्जन होत राहणार आहे. परंतु या ठिकाणी जर मला ही रिएक्शन रिव्हर्स करायची झाली तर काय होणार बाळांनो, मी जर अपोजिंग फोर्स थोडासा इनफायनाइटसिमली वाढवला, इफ अपोजिंग फोर्स इज इनफायनाइटसिमली ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स, देन देयर इज अ चेंज इन डायरेक्शन ऑफ द रिएक्शन टेक्स प्लेस. म्हणजे बी पासून रिएक्शन कुठे यायला सुरुवात होणार, ए पर्यंत. प्रॉपर डेफिनेशन ही लिहिणं अपेक्षित आहे. आपल्याकडे एक साधी पण डेफिनेशन आहे, कुठली, रिएक्शन इन विच reactant react together to give product and product again react to give back original reactant. ती डेफिनेशन आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलेली आहे. इथं आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये काय सांगायचं, इन टर्म्स ऑफ फोर्स सांगायचंय. ए कडून बी कडे जाताना ड्रायव्हिंग फोर्स जो नेहमी जास्तच आहे, पण मला बी टू यायचं असेल तर मी काय करणार, अपोजिंग फोर्स थोड्याफार प्रमाणामध्ये इन्क्रीज करणार कुणापेक्षा, ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा. मग रिएक्शन काय होणार, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये यायला सुरुवात होणार. रिव्हर्सिबल रिएक्शन. एखादं एक्झाम्पल सांगता येते का आपल्याला रिव्हर्सिबल रिएक्शनचं? आपण बऱ्याचशा केमिकल प्रोसेसेस बघितलेल्या होत्या. हॅबर्स प्रोसेस मध्ये बघितलं होतं, N2 + 3H2 gives 2NH3. ठीक आहे, सो रिव्हर्सिबल प्रोसेसचं एक्झाम्पल आहे. असे एक्झाम्पल्स तुम्ही कुठलेही त्या ठिकाणी सांगू शकता. There are certain characteristics of this reversible process. We'll see one by one. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची, ड्रायव्हिंग फोर्स and opposing force differ by small amounts. Second,
reaction can be reversed by small change in conditions. Reaction takes place in infinite number of steps. Reaction takes place in infinite number of steps. At the end of every stage, system attains mechanical equilibrium. So these are the characteristics of the reversible process. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे थोड्या प्रमाणामध्ये थोड्या व्हॅल्यूने डिफर होतात. आपण ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू जर थोड्याफार प्रमाणात बदलल्या तर रिएक्शनची डायरेक्शन रिव्हर्स करता येते. रिएक्शन इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते आणि प्रत्येक स्टेपच्या एंडला सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेन करते. तर हे सगळं आपल्याला माहित असायला पाहिजे रिव्हर्सिबल रिएक्शनच्या बाबतीमध्ये. आता आपण बघणार आहे इरिव्हर्सिबल रिएक्शन. So what is irreversible reaction? A reaction proceed in only one direction. All natural processes are irreversible. आता जे आपण रिव्हर्सिबल रिएक्शन बघितली होती, एकच मिनिट, रिव्हर्सिबल रिएक्शन, त्या रिव्हर्सिबल रिएक्शनला कॉजिस्टॅटिक प्रोसेस असं देखील म्हटलं जातं. रिव्हर्सिबल रिएक्शनला का म्हणतो आपण त्याला कॉजिस्टॅटिक प्रोसेस? कारण ही रिएक्शन एवढ्या स्लो होत असते, टेक्स प्लेस व्हेरी स्लोली, सच दॅट वी फील दॅट रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम. म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेसेस ज्या असतात त्या जनरली कॉजिस्टॅटिक असतात किंवा कॉजिस्टॅटिक प्रोसेसेस ह्या रिव्हर्सिबल असतात. कारण ह्या रिएक्शन एवढ्या स्लो होत असतात की आपल्याला असं वाटतं की या रिएक्शन्स त्याच्या इक्विलिब्रियमला आहेत. म्हणजे देयर इज नो चेंज इन कंपोजिशन. त्या प्रमाणात ज्या प्रमाणात आपल्याला वाटतं त्या प्रमाणात सडन चेंजेस कुठेही बघायला मिळत नाहीत. म्हणून ती रिएक्शन जी आहे ती फार स्लोली चाललेली असते आणि आपल्याला वाटतं त्यानं इक्विलिब्रियम अटेन केलेला आहे. अशा रिएक्शनला रिव्हर्सिबल किंवा कॉजिस्टॅटिक असं म्हणतात. We come to the irreversible reaction. पाऊस पडला, ठीक आहे का, बाहेर नाही, इथे पाऊस पडला, वर माघारी जाईल का? नाही. नदीचं पाणी वाहत चाललंय, परत माघारी येईल का? नाही येणार. सो ऑल नॅचरल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. ज्या एकाच डायरेक्शन मध्ये होत राहतात. The process which carry out in only one direction is called as irreversible process. आपण एखाद्या रिजन कडून हीट जे आहे, हॉट रिजन कडून कोल्ड रिजन कडे गेली आहे, पुन्हा माघारी येणार नाहीये. सो या ठिकाणी अशा प्रोसेसेस ज्या फक्त एकाच डायरेक्शन मध्ये होतात त्याला आपण काय म्हणतो? इरिव्हर्सिबल प्रोसेस. अँड लास्ट वन इज सायकलिक प्रोसेस. सायकलिक प्रोसेस. A reaction or process takes place in infinite number of steps. समजा ए ला स्टार्ट झाली, बी कडे गेली, सी कडून डी कडे गेली, डी कडून ई कडे गेली, ई कडून एफ कडे गेली आणि पुन्हा माघारी जर ती प्रोसेस ए कडे येत असेल, a process which takes place in various number of steps but come back again to its original position is called as cyclic process. And during cyclic process all state functions becomes zero. All state functions becomes zero. म्हणजे एंट्रॉपी, एन्थाल्पी, गिब्स एनर्जी, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे सगळे जे स्टेट फंक्शन्स आहेत ते काय होतात बाळांनो? ड्युरिंग सायकलिक प्रोसेस हे सगळे झिरो होतात. बऱ्याच वेळा एक क्वेश्चन येतो,
वर्क डन ड्युरिंग सायकलिक प्रोसेस इज. तर पुढे आता फर्स्ट लॉ मध्ये बघणार आहे आपण, त्यावेळेस थोडं डिटेल मध्ये बघूया. एक फॉर्म्युला आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तर या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी काय होते सायकलिक प्रोसेस मध्ये, एल पासून स्टार्ट केलं पुन्हा एलाच माघारी आलो, तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय होणार बाळांनो, डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार 0, कारण काय ते स्टेट फंक्शन आहे. क्यू आणि डब्ल्यू 0 होणार का इथे, नाहीच होणार. कारण का, तर या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की इंटरनल एनर्जी ही काय आहे, स्टेट फंक्शन आहे, आणि सगळे स्टेट फंक्शन काय असतात इथं 0 असतात. त्यामुळे या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू काय येणार बाळांनो तुमचं हीट येणार. वर्क डन इज इक्वल टू काय येणार, हीट एवढं येणार. आता हे जे वर्क डन आहे, ठीक आहे का, तर ते नक्की किती असतं, तर ज्यावेळेस तुम्ही सायकलिक प्रोसेस मध्ये त्याचा ग्राफ प्लॉट कराल, तर त्या ग्राफ मध्ये जेवढा एरिया येतो त्याचा, त्या ग्राफचा जेवढा एरिया येतो तेवढं काय असतं सायकलिक प्रोसेस मध्ये वर्क डन असतं. फिजिक्स मध्ये हा पार्ट तुम्हाला डिटेल मध्ये होईल. त्या ठिकाणी आपल्याला केमिस्ट्री मध्ये लिमिटेड एक्सटेंटला आहे, ऑलरेडी आर्टिकल नाहीये आपल्या बुक मध्ये, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आस्पेक्ट मध्ये आपल्याला हे बघावं लागेल. वर्क डन इक्वल टू हीट किंवा वर्क डन इक्वल टू एरिया ऑफ कर्व एवढं असणार आहे. ठीक आहे. आता मग त्याच्यामध्ये पुन्हा येतं की क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये वर्क डन काय असतं आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय असतं. वर्क डन इन क्लॉकवाईज डायरेक्शन काय येतं, पॉझिटिव्ह येतं, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन काय येतं, निगेटिव्ह येतं. 2-3 गोष्टी इथे लक्षात ठेवा. सायकलिक प्रोसेस मध्ये वर्क डन शी रिगार्डिंग जर क्वेश्चन आला तर तो सरळ सांगायचा आहे की हीट एवढं असतं वर्क डन, किंवा दुसरं सांगू शकतो की एरिया ऑफ द कर्व एवढं असू शकतं. तिसरं, सायक्लिक प्रोसेस मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह येतं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह येतं. आणि लास्टली वर्क डन हे पुन्हा एवढं असतं, या कर्व जो काढलेला आहे तुम्ही सायकलिक प्रोसेस मध्ये, त्या कर्वचा जो काही सरफेस आहे, एरिया आहे, त्या एरिया एवढं वर्क डन येतं. आणि लास्टली सायकलिक प्रोसेस मध्ये सगळे स्टेट फंक्शन हे 0 असतात. सगळे स्टेट फंक्शन हे 0. ओके, पर्यंत इथे थांबूयात आपण. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट स्टार्ट करूया. थँक्यू.